नमस्कार सर्वांना. स्मार्ट किचन टिप्स, गृहिणींना उपयोगी येतील अशा महत्त्वपूर्ण टिप्स. चला सुरू करूया. नंबर 1. पावसाळ्यामध्ये घरातील कांद्याचा उबट वास येतो. अशा वेळी जेव्हा कडक ऊन पडते तेव्हा कांदे उन्हामध्ये 2-3 दिवस व्यवस्थित वाळवावे, म्हणजे कांद्याचा वास निघून जातो. नंबर 2. बेसनचे लाडू करताना केव्हाही बेसन भाजायचे असल्यास जाड तळ असलेले भांडे वापरावे, त्यामुळे बेसन करपत नाही. नंबर 3. छोलेची भाजी बनवताना त्यामध्ये आमसूल पावडर घातल्याने भाजीची चव दुप्पट होते. नंबर 4. छोले भटुरेचे पीठ मळताना त्यात उकडलेला बटाटा घालावा, भटुरेचे पीठ चिवट होत नाही. नंबर 5. लोणी कढवताना ओतू जाऊ नये म्हणून थोडे पाणी शिंपडावे, त्यामुळे लोणी ओतू जात नाही. 6. उलट्या थांबण्यासाठी बडीशेपच्या पाण्याने गुळण्या कराव्यात, उलट्या थांबतील. 7. लाल मिरचीचा जास्त वापर डोळ्याला व मेंदूला हानिकारक ठरतो. नंबर 8. कोणतीही रस्साभाजी बनवताना त्यात शेंगदाण्याचा कूट घालावा, भाजी मस्त दाटसर होते. 9. नाश्ता हे आपल्या आरोग्यासाठी औषध आहे, म्हणून नियमितपणे नाश्ता करावा, नाश्त्यामध्ये पौष्टिक खावे. 10. कोणतेही पराठे बनवताना त्यामध्ये कस्तुरी मेथी घालावी, पराठ्याची चव अजूनच वाढते. नंबर 11. भरणीत ठेवलेले जिरे, मोहरी, तीळ, शेंगदाणे, मसाले त्यांच्या प्रत्येक भरणीत वेगवेगळा चमचा ठेवावा, म्हणजे ओले हात लागून वस्तू खराब होणार नाही. केव्हाही वस्तू घेताना चमच्याच्या साहाय्याने घ्यावी. नंबर 12. टोमॅटोची पेस्ट वापरली तर भाजी आंबट होते, म्हणून पेस्ट बनवताना टोमॅटोमधील बिया काढून पेस्ट बनवा आणि टोमॅटो कमी वापरा. नंबर 13. भाज्या जास्त बारीक कापू नये, त्यामुळे त्या जास्त शिजवून त्यांचा गोळा होतो, तसेच दिसायलाही बरोबर दिसत नाही. नंबर 14. दह्याला चांगला सुगंध यावा म्हणून दही लावताना 2-3 कढीपत्त्याची पाने घालावीत. नंबर 15. भाजीत कधीकधी मीठ जास्त पडते, अशा वेळी थोडे दही फेटून घाला, भाजीचा खारटपणा कमी होईल. नंबर 16. व्हेजिटेबल सूप बनवताना तुपाची फोडणी द्यावी, त्यामुळे सूप चविष्ट लागते. नंबर 16. डाळ, आमटी, वरणालाही तुपाची फोडणी दिली तर पदार्थालाही हॉटेलसारखी चव येते. नंबर 17. मऊ लुसलुशीत पोळ्या बनवण्यासाठी पीठ मळताना थोडे तेल टाकून पीठ मळावे. चिकन शिजवताना वरून पाणी न घालता चिकनच्या अंगाच्या मिठाच्या पाण्यात शिजवा, चिकन चवीला अप्रतिम लागते. नंबर 19. आपल्या घरातील खराब झालेले टोमॅटो केचप फेकून न देता त्याने तांब्या पितळेची भांडी घासावी, भांड्यांना छान चकाकी येते. 20. बाजारातून किराणा आणल्यानंतर डब्यात भरून झाल्यावर शिल्लक राहिलेला अर्धवट पॅकेट तसेच ठेवून न देता त्यांना
फोल्ड करून रबरने पॅक करून ठेवावेत, म्हणजे वस्तू एकमेकात मिक्स होणार नाहीत. नंबर 21. बेसन लाडू बनवताना चुकून साखरेचा पाक जास्त झाल्यास थोडे बेसन भाजून घालावे. लाडू व्यवस्थित वळवता येतील. नंबर 22. ॲल्युमिनियमची भांडी वापरून जास्त काळी पडली असतील तर अंघोळीच्या साबणाने घासा, छान पांढरे होतील. नंबर 23. खीर बनवताना त्यामध्ये केसर टाकायचे असेल तर डायरेक्ट खीरमध्ये न टाकता थोडे दुधामध्ये मिक्स करून थोडे थोडे खीरमध्ये टाकावे. 24. ज्या महिलांची त्वचा कोरडी आहे अशा महिलांनी रोज नाशपती खावी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.